लोखंडे जे विद्यमान नगरसेवक आहेत नगरपंचायत वाडा आणि त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार आपण या मुख्य मंचावरनं इथे करतोय. उमेश जे लोखंडे आपल्याला विनंती आपण पुढे यावं. आपला यथोचित मान सन्मान इथे आयोजकांच्या वतीनं धनेश साने यांच्या शुभस्ते आपण मुख्य मंचावरनं करतोय. एक दर्जेदार स्पर्धा आणि तेवढाच दर्जेदार खेळ प्रत्येक खेळाडूनं या स्पर्धेमध्ये दाखवलं आणि त्याचंच एक प्रात्यक्षिक या आधीच्या मॅचमध्ये पाहायला मिळालं. नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब गांधरे आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम RP लायन्स अबीर 11 विपुल पाटील फॅन टीम आणि काय परफॉर्म केलाय अबीर 11 या टीमनं. मॅचला सुरुवात होते. मॅच क्रमांक 3 सलामीचे बॅटर मैदानामध्ये आलेत. भूषण पाटील ओपन करण्याकरता आलाय. पहिला बॉल अगदी अप्रतिम चेंडू एक अँगल क्रिएट करताना बॉलला आतल्या बाजूनं टाकण्याचा प्रयत्न. टीम नाणे एक एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आहे. लवकरात लवकर समालोचन कक्षाच्या दिशेने पाठवायचे अन्यथा पेनल्टी ती लावली जाईल. सध्या तुम्हाला त्यामधनं दूर ठेवलं जाते मात्र आता लगेच पाठवा. धावसंख्या जर आपण पाहिली तर एक धाव दाफलकावर आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज विशाल ज्याला आपण पाहताय. एका बाजूने बोबा 11 खानिवली आणि उर्वी 11 नाणे या दोन टीम मधला हा संघर्ष आहे. कुणाल स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डावकुरे हातानं फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल आहे अगदी अप्रतिम टप्प्यावरचा. कुणाल जे स्ट्रायकर एंड कडे आहेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यानंतर धावसंख्या 1 आहे. चांगला बॉल फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला तिथे मला वाटते हात लागला. बॉल एस्टनवर लागलाच नाही त्यामुळे सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचलाय बॅटर. सध्या दाफलकावर 1-0-0 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव. इंडियन नेव्ही मध्ये कार्यरत असलेले कुणाल सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगला खेळ तो कुणाल यांना मैदानाच्या आतनं दाखवावा लागेल. अगदी चांगली गोलंदाजी विशाल सध्या योग्य टप्प्यावरनं करतोय. फलंदाजाला शांत ठेवतोय. यावेळेस मात्र हा बॉल बिटवीन द गॅप खेळलाय. 1 रन तिथे दाफलकावर जोडली जाईल. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही बॅटर्स जर आपण पाहिलं तर ज्याने एकेरीनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा त्या उर्वी 11 नाणे यांच्या खात्यामध्ये जमा होतात. भूषण जे स्ट्रायकर एंड कडे आहेत एक विध्वंसक बॅटर म्हणून त्यांचीही एक वेगळी ओळख त्यांनी आपल्या चांगल्या गुणवत्तापूर्ण खेळानं निर्माण केली आहे. ते भूषण सध्या स्ट्रायकर एंड कडे आहेत. यावेळेस ज्याचा मी उल्लेख केला ना अगदी तसाच हाय अँड हँडसम टोले जंग षटकार भूषण पाटीलच्या बॅटमधनं. बॉल सीमा रेषा पार 6. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय आणि या 5 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा. शेवटचा बॉल आहे गोलंदाज विशालचा. समोर भूषण पाटील उभा आहे. चांगला बॉल फुलर लेंथ इज अ बेस्ट वेपन. या क्रिकेट मधलं ते एक सर्वोत्तम अस्त्र आहे आणि ते सर्वोत्तम अस्त्र इथे आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती एखेरीस विदाउट लॉस. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम उर्वी 11 नाणे 8.
सन्माननीय अनंताजी पाटील इथे उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. गातीस गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या स्पर्धेला भेट देण्याकरता इथपर्यंत येत आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर नंबर 2 गोलंदाजी करण्याकरता विशाल लोखंडे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. 2 विशाल नावाचे खेळाडू जे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळाले. पहिला विशाल, आता विशाल लोखंडे आलाय. यावेळेस वा बॉलला हवेत उडवलंय, खाली क्षेत्राची निवड केली आहे, त्यामुळे पहिल्या टप्प्याखेरीज बॉल जाईल सरळ सीमा रेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकारामध्ये परावर्तित होईल. 4. दुसरा चेंडू मैदानामध्ये घ्यायचा आहे कारण तो चेंडू मला वाटतं पाण्यामध्ये गेलाय. या चौकाराच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 12 वर. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात विशाल लोखंडेच्या विरोधामध्ये आक्रमकतेने केली गेली आहे. विशाल लोखंडे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. पहिल्या ओव्हरच्या ज्या चांगल्या कामगिरीनंतर टीमला इथे विश्वास आहे की कमीत कमी धावा या धाफलकावर लावल्या जातील. मात्र तिथे कुणाल आणि भूषण म्हणतात की नाही, आम्हाला एक चांगल्या टोटलपर्यंत पोहोचायचं आहे. आम्हाला विध्वंसकतेनं आणि आक्रमकतेनं खेळ दाखवत असताना विजयावर शिक्कामोर्तब करण्याकरता एक चांगली टोटल धाफलकार उभी करायची आणि त्या अनुषंगाने खेळ केला जातोय. पहिल्या बॉलवर बाउंड्री आली आहे. यावेळेस मात्र हा बॉल त्यालाही उडवलंय आणि उंच हवेतनं फेकून दिलंय सीमा रेषा पार. छप्पर तोड, एक दर्जेदार हिट, षटकार. षटकार आलाय. ज्या षटकाराच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 18 या आकड्यावर. प्रेक्षकांकरता सुवर्ण संधी आहे. षटकाराला झेलमध्ये जर कन्वर्ट केलं तर बिलोशी गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, क्रिकेटमधलं एक दिलदार हस्ती संदीपजी पाटील SP यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून एक आकर्षक जर्सी दिली जाईल. यावेळेस बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षकानं पुनश्च एकदा लेट स्टार्ट केलाय आणि त्यामुळे त्याच्या अगदी समोरनं पहिल्या टप्प्याखेरीज बॉल गेलाय सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. या चौकाराच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. आता मात्र धाफलकाची सुस्थिती निर्माण होतीये कारण या ओव्हरमध्ये आक्रमकता ती सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते आणि या आक्रमकतेनं जर रन्स या धाफलकावर वाढत राहिल्या तर मग अडचणी त्या बोबा 11 खानिवली या संघाकरता निर्माण होऊ शकतात आणि त्या निर्माण करण्याचा प्रयत्न कुणाल सध्या करतोय. यावेळेस मात्र पुढेच एकदा कुणालनं बॉलला हवा दिली आहे. बॉल चाललाय उंच हवेतनं, क्षेत्ररक्षकांना टाटा बाय बाय करत मिडविकेटच्या बाहेर सीमा रेषा पार. उत्तुंग गगनचुंबी आसमानी टोला. षटकार. अप्रतिम बॅटिंग सध्या मैदानात पाहायला मिळते. गोलंदाजीचं पृथक्करण जर आपण पाहिलं तर थोडंसं खराब आहे कारण टप्पा तो थोडासा खराब आपल्याला पाहायला मिळतोय. बोबा 11 खानिवली संघ पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करतोय. नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पहिल्या ओव्हरमध्ये तो सार्थकी लागलाय असं चित्र होतं, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये आता तो अंगलट आलाय असं चित्र मैदानात आपल्याला पाहायला मिळतंय. कमी गतीने टाकलाय मात्र तो फलंदाजानं ओळखला. वा वा वा, चांगली फिल्डिंग. तिथे रन्स वाचवल्यात. इथे मात्र रनआउटची संधी आहे. क्षेत्ररक्षक कामगिरी चांगली केली मात्र कलेक्शन करताना थोडासा उशीर झाला आणि त्यामुळे 2 धावा त्या तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते 30 ऑन बोर्ड. 30 धावा. अचानक धावसंख्या जी वाईच्या वेगाने पुढे सरकायला सुरुवात झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये
बस आणि रिक्षानं सुरू असलेला प्रवास अचानक राजधानी एक्सप्रेस मधनं पुढे सरकायला सुरुवात झाली आहे. आणखी एक आखू टप्प्याचा बॉल इनफिल्डच्या वरनं खेळलाय 38 सर्कल मधला. अगदी टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. इथे रन्स मिळतील 4. चौकार. या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 26 धावा या ओव्हरमध्ये कुठून काढल्या गेल्यात आणि या 26 धावसंख्येच्या मदतीनं 2 ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीज धावफलकावर धावसंख्या 34 धावा. 17च्या सरासरीने 34 बनल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी. एक बलाढ्य टोटल ती धावफलकावर उभी करायची आणि या बलाढ्य टोटलला धावफलकावर उभी करण्याकरता ज्या पद्धतीने आक्रमकताने विस्फोटकतेने बॅटिंग मैदानाच्या आतनं होणं गरजेचं आहे, ती आक्रमकतेची आणि विस्फोटकची बॅटिंग आपल्याला कुणालच्या वतीनं मैदानात पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा स्ट्रगल होता. बॅटमध्ये बॉल मिडल होत नव्हता. मात्र त्यानंतर बॉल मिडल झालाय तर मग रन्स त्या थांबायचं कुठेही नाव घेत नाहीयेत. ओव्हर नंबर 3 गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज विशाल नाईक ज्याला प्रचारण केलं गेलंय, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये अगदी काबिले तारीफ परफॉर्मन्स केला होता, त्या विशाल नाईकला पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरता प्रचारण केलं गेलंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर विशाल नाईक. समोर स्ट्रायकर एंडकडे भूषण पाटील आहे. चांगली बॅटिंग भूषण पाटीलने ही केली आहे. आतापर्यंत एक षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. खोलो टप्प्याचा बॉल होता ज्याला दिशा दिली. 1 रन मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. जर साथीदार इनफॉर्म आहे तर मग त्याला स्ट्रायकर एंडकडे आणणं खूप गरजेचं आहे. त्याच्या बॅटमध्ये जर बॉल मिडल होत आहेत, तो जर योग्यतेनं रन्स धावफलकावर जोडतोय तर मग त्याला स्ट्रायकर एंडकडे आणणं गरजेचं आहे. आणि भूषण आपला रोल अगदी योग्यतेने निभावत असताना आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या मैदानात खेळत असताना तुम्हाला तुमचा रोल ठाऊक असणं हे खूप गरजेचं आहे. हा जंटलमन लोकांचा गेम आहे, जिथे गेम प्लॅनिंगने खेळणं, तुम्ही प्रत्येक गोष्टीचं भान ठेवून खेळणं या खेळामध्ये खूप महत्वाचं असतं. आणि भूषण सध्या खूप चांगलं भान ठेवतोय. आपला साथीदार जर इन्फॉर्म आहे तर मग सिंगलच्या मदतीनं त्याला स्ट्रायकर एंडकडे आणतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज विशाल नाईक आपल्या षटकातील दुसरा बॉल घेऊन. समोर स्ट्रायकर एंडकडे कुणाल, ज्यानं अक्षरशः ओव्हर नंबर 2 ची पिसं काढली आहे तसं म्हणायला हरकत नाही. त्यानं आक्रमकतेने आणि विस्फोटकतेने बॅटिंग दाखवली. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. विशालची गुणवत्ता इथे आपल्याला पाहायला मिळते. आता रन करता कॉलिंग केलंय आणि रन मिळूनही जाईल, कारण क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतायत आणि हे फंबल ते तुम्हाला परवडणार नसेल, कारण स्ट्राईक रोटेट होते, 1 रन मिळते. आणि जर स्ट्राईक रोटेट नंतर षटकार किंवा चौकार आला तर मग त्याला आपण सोने पे सुहाग असं म्हणू शकतो फलंदाजी करणारे टीम करता. कारण फलंदाजी करणारा संघ पूर्वार्धामध्ये 60+ विचार करत असते आणि 60+ लावण्याकरता स्ट्राईक रोटेट होणं किंवा मग मोठे फटके नियमित अंतराळावर येणं ते गरजेचं आहे. आणि त्याकरता जर क्षेत्ररक्षक तुम्हाला मदत करतायत तर मग त्यापेक्षा आणखी चांगलं ते काय. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला केला. क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरणात आलाय. 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावून पोहोचते येते 37. सदरीज धावा. अथक परिश्रम घेऊन शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुर्द आणि डीकेबी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा ज्यांनी उभी केलेली ही दर्जेदार स्पर्धा जिल्हा प्रमुख चषक 2026 माननीय सन्माननीय डॉक्टर श्री देवानंदजी थळे साहेब यांचं विशेष सहकार्य आणि त्यांच्याच नावाने ही स्पर्धा उभी आहे. यावेळेस मात्र कुणाल, त्याचा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. विशाल सेल्फ फॉलोथ्रू मध्ये. वाह, काय झेल टिपला. या डावातला महत्वाचा बॅटर त्याला माघारी परतवण्याकरता कुणालला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणलं होतं आणि त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणल्यानंतर विशालनं ज्या पद्धतीनं कामगिरी मैदानाच्या आतनं साकार केली आहे, लाजवाब विकेटचं बदन केलंय, माघारी परतवलंय बॅटर कुणालला. कुणाल बाद.
यावेळेस मात्र बॉल तिथे जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल जी धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर 38 धावा ज्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 ते प्रकारव्यथावर आहे आणि शेवटचा बॉल या ओव्हरचा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. शेवटच्या बॉलवर आक्रमकता दाखवली आहे. बॉल चाललाय. वा, फिल्डिंग तर चांगली झाली. मात्र जो बॅकअपचा खेळाडू आहे तो जवळ असता तर हा एक रिले कॅच तिथे आपल्याला पाहायला मिळू शकला असता. मात्र बॅकअपचा जो क्षेत्ररक्षक आहे थोडासा दूर होता त्यामुळे रन्स मिळवण्याची संधी होती. एक रन तिथे धावफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं 3 ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आला आणि या 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर सध्या 39 रन 13च्या सरासरीने 39 बनवल्या. टीम बोबा 11 खांदिवलीच्या विपक्षामध्ये खेळ करत असताना टीम उर्वी 11 नाणे जे 3 ओव्हर नंतर 39 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. येणारे 12 बॉल इथनं शिल्लक आहेत. कसा खेळ असेल ते आपण पाहणार आहोत. मात्र त्याआधी डीजेला एक संधी देऊ. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा जिल्हा प्रमुख चषक. षटकारांचा आवाज घुमणार रण. विष्णू खुताडे जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर. इथे मात्र विष्णूचं भव्य स्वागत. पहिलाच बॉल त्याच्या विरोधामध्ये आक्रमण. भूषण पाटील आज मैदानाच्या आतमध्ये अगदीच विध्वंसक आणि विस्फोटक अंदाज तो त्याचा पाहायला मिळतोय. बॉलला फेकून देतो सीमा रेषा पार. षटकार. पहिल्याच बॉलवर आक्रमकतेचा फटका तो मैदानाच्या आतनं खेळला गेला. विष्णू खुताडे यावेळेस मात्र हा बॉल बैठकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न तो अंगलट आलाय. बॉल सरळ फ्रंट ऑफ द स्क्वेअर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि भूषण पाटीलच्या पारीचा अंत झालाय. मात्र बाद होण्यापूर्वी अगदी चांगली बॅटिंग भूषणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. 16 धावसंख्येची शॉर्ट बट स्वीट इनिंग भूषणनं मैदानाच्या आतमधनं पेशकश केली. धावसंख्या सध्या धावफलकावर 2 विकेटच्या पतनानंतर जाऊन पोहोचली. ती 45. येणारे इथनं 10 बॉल या डावातले अजूनही शिल्लक आहेत आणि हे 10 बॉल सुखरूपतेनं आपल्या टीम करता जावेत. या 10 बॉल मध्ये आपल्या टीमला खूप चांगल्या रन्स मिळावेत म्हणून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता धाडलं गेलंय. फलंदाज मंगेश तो फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. चांगली बॅटिंग मंगेशला इथे साकार करावी लागेल कारण ज्या रन्स धावफलकावर आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये योग्य आहेत. मात्र इथनं पुढे या 10 बॉल मध्ये तुम्हाला किमान 25 धावा ज्या धावफलकावर जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि तो जर सक्सेसफुल राहिला तर मग एक चांगली टोटल उभी राहील आणि ज्याबरोबर खूप चांगली मॅच इथल्या प्रेक्षकांना किंवा युट्यूबच्या माध्यमातून सावली क्रिएशनच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेत त्यांना इथे पाहता येईल, एन्जॉय करता येईल. यावेळेस वा बॉलला आल्या आल्या हवा दिली आणि उंच हवेतनं पाठवून दिलंय सीमा रेषा पार. मंगेशच्या बॅटमधनं मैदानात आल्या आल्या हवाई सफरीवर चेंडूला पाठवलं गेलंय. षटकार.
जर आपण पाहिली तर ती 52 या आकड्यावर. चौथ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वाला आला आहे. मंगेश, विष्णू आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला. विकेट किपर पासून थोडासा दूर राहिला, मात्र शरीराचा आधार घेत त्यानं बॉलला शॉर्ट फाईन लेग च्या दिशेने वळवलं. तिथे जोपर्यंत बॉलला वेचून रिटर्न केलं तत्वर एक धाव जी धावफलकावर जोडली गेली, ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 53 धावा या धावफलकावर आतापर्यंत अद्यावत झाल्यात. ही नाण्याची एक बाजू आपण पाहतोय, नाण्याची दुसरी बाजू अजूनही आपल्याला बघायची आहे. पहिल्या बाजूनं फलंदाजांचा बोलबाला आहे, मात्र दुसऱ्या बाजूनं उमर फक्की सारखा एक विध्वंसक बॅटर तो आपल्याला पाहायचा आहे. जर उमरची बॅट चालली तर या मॅच मध्ये अगदीच हाय व्होल्टेज ड्रामा तो प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल. यावेळेस पुण्याच्या एकदा मोठ्या फटक्याचा मोह तो आवरता आला नाही. त्या मोठ्या फटक्याच्या मोहात माघारी परतावं लागेल मंगेशला. विकेटचं पतन, एक मोठी विकेट इथे विष्णू खुताडेला मिळाली आहे. फलंदाज मंगेश बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन, खेळाडू बाद. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर शेवटच्या ओव्हरमध्ये आली, ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. बघूया आली डावकुऱ्या हाताने गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. बघूया कशा पद्धतीचा मारा इथे अलीच्या वतीनं मैदानाच्या आतनं साकार केला जाईल. शिवकृपा वैद्य मित्रमंडळ गातेस खुर्द यांच्या वतीनं आयोजित व डीकेबी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा यांची ही स्पर्धा. शिवकृपा डीकेबी स्पोर्ट्स पाहुणीपाडा अगदी दर्जेदार आयोजन नियोजन मागची कित्येक वर्ष सातत्यानं करत आली आहे. यावेळेस मात्र हा बॉल बॉडी लाईन वरचा, त्याला उंच हवेत उडवलंय. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय, मात्र कॅच कॅरी करणं कुठेतरी राहून गेलंय. जीवनदान दिलं गेलंय आणि जीवनदानाबरोबर 2 धावाही दिल्यात. या 2च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 55 धावा. विशेष सहकार्य या स्पर्धेकरता जर आपण पाहिलं तर माननीय सन्माननीय डॉक्टर श्री देवानंदजी थळे साहेब, जिल्हा प्रमुख चषक 2026 असं नामकरण आहे या स्पर्धेचं या वर्षीचं. चांगला बॉल आहे. टप्पा खाल्यानंतर वळाला, बाहेरच्या बाजूने निघाला आणि विकेटच्या मागे निर्धाव डॉटच्या स्वरूपानं जात असताना पाहायला मिळतोय. आपण विकेटच्या मागे जर पाहिलं तर T6 चा ही एक लोगो आपल्याला पाहायला मिळतोय. अर्षद मेमन होंडो आज इनॅक्शन तेही खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र हा बॉल पुण्याच्या एकदा थोडासा खाली राहिला. फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणत विकेट किपर जाण्यामध्ये गेला. अली चांगली कामगिरी करतोय सध्या. अगदी अल्पावधीमध्ये T6 या ब्रँडनं संपूर्ण भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटमधली आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. त्याचं कारण आहे अर्षद मेमनच्या साथीनं खांद्याला खांदा लावून काम करणारा जसीम शाह असेल, सरफराज मामू असतील, या दोघांनीही खूप चांगलं काम केलंय. त्यामुळे T6 हा ब्रँड मोठा होतोय. अर्षद मेमन होंडोच्या नावानं जरी हा ब्रँड असला T6 चा, तरी पडद्यामागचे 2 महत्वाचे ते कलाकार आहेत, जसीम शाह आणि सरफराज मामू. तेही खूप चांगली मेहनत घेऊन आणि आमचे सरफराज शाह अर्थात मामू यांनी डीकेबी स्पोर्ट्सला या स्पर्धेकरता एक टी-शर्ट जे आहेत, जर्सी आहेत, ते त्यांच्या वतीनं संपूर्ण संघाकरता स्पॉन्सर केलेत. सचिन पष्टे आलेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. संघ क्वालिफाय झालाय त्यामुळे खुशी आहे आणि निश्चित खुशी असली पाहिजे ना. लाख रुपयाच्या स्पर्धेत आपला संघ क्वालिफाय झालाय तर आनंद व्यक्त केला पाहिजे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिलाय. 1 रन तिथे कंप्लीट झाली. या दुसऱ्या धावेकरता प्रयत्न आहे आणि 2 धावा तिथे सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या
56 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे विजयाकरता. माफ करा, 58 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे विजयाकरता. 59 या धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 59 धावा कशा पद्धतीनं धावफलकावर जोडल्या जातील ते उत्तरार्धाच्या खेळात ऐकवण्याकरता मायक्रोफोनवरनं आमचे एक जुने सहकारी आणि सध्या पालघर भूषण म्हणून ज्यांची ओळख आहे आणि पालघर भूषण हा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला ते आमचे सहकारी प्रमोद शेडके जे आपल्यासोबत जोडले जातील. तुर्तास मी थांबतोय. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. ही दर्जेदार स्पर्धा जिल्हा प्रमुख चषक 2026 टॉसकडे आपण वळणार आहोत. मुख्य मंचावर टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच चा टॉस तो इथे संपन्न होईल. टीम गुड्डू 11 वसुरी मला वाटतं इनॅक्शन असेल आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश बुधावली या दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. टीम श्री गणेश बुधावली आणि गुड्डू 11 वसुरी दोन्ही संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद अक्षयजी पांडव यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. दिवाळीस ऑफ वाडा त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. चला, 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण मार्गस्थ व्हायचंय. सध्या आयुध स्पोर्ट्स आपण पाहतायत. ब्रँडेड टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिश जाधव आणि रोशन गावित ही पंचांची जोडी पाहायला मिळते. अगदी कलरफुल प्रिंट टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बॅटर मंद मंद पावलांनी जात असताना विजयासाठी टार्गेट सेट केले गेले. ते जवळजवळ आपण पाहिलं तर 59 धावा. फर्स्ट हाफ मॅच समरी जर आपण पाहिली तर उर्वी 11 नाणे टीमने प्रथम बॅटिंग करत असताना भूषण पाटीलने 16 रन्स केल्या. कुणालने 28 रनचं योगदान दिलं. त्यानंतर शुभम थोडासा फ्लॉप ठरला. मंगेशने 7 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर कल्पेशने 2 धावांचं योगदान देत कॉन्ट्रीब्युशन फार महत्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये आणि ते कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतो जिल्हा प्रमुख चषक 2026 हे शानदार आयोजन. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या. तुम्हाला मात्र प्राइस यावेळेला दिलं जाईल. SP अर्थातच संदीपदादा पाटील विलोशी यांच्या माध्यमातून 500 रुपीज आणि हरीजी पालवी सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून एक ब्रँडेड टी शर्ट. ते येल्लो पडदा आहे त्याच्या पाठीमागे तुम्ही मात्र बिनधास्त कॅच घेऊ शकता. फक्त प्रेक्षक, ओनली पब्लिक. सामन्याला होते सुरुवात. एका साईडला आपण पाहिलं तर उमर फक्कीला आपण पाहतायत.
आणि रोशन. पहिलाच बॉल. भूषण पाटील यांचा वेगवान चेंडू होता, अगदी जस्ट लेग स्टंपच्या जवळून बॉल ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आतिश जाधव यावेळेला वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना, कारण आउटसाइड लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. सध्या गावाची सुद्धा जबाबदारी सांभाळतायत आणि क्रिकेटच्या संघाची जबाबदारी सांभाळताना भूषण पाटील यांना आपण पाहतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 वर जाऊन पोहोचली गेले. सांघिक धावसंख्या जिल्हा प्रमुख चषक 2026 माननीय श्री देवानंदजी थळे साहेब. यावेळेला स्विचिटचा फटका, ब्रह्मास्त्र ओपन केला आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. अतिशय आउटस्टँडिंग इनक्रेडिबल स्ट्रोक. स्वतःला स्विच केलं, पोझिशन मध्ये आले आणि सरळ बॉल ने वेध घेतला चौकारासाठी. 4 रन. गुड शॉट. फलकावर ही उमर फक्कीची ओळख आहे. चांगला बॉल होता, बॅटची हलकीशी एज होती, बॅट खेपट्टीला सुद्धा आदळली, बॉल सुद्धा स्पर्श झाला होता. एकाच वेळेला 2 आपल्याला घटना घडताना पाहायला मिळालं. एका साईडला भूषण पाटील चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन कसं करावं आपण पाहताय. ही स्पर्धा शिवकृपा मित्रमंडळ गातेस व डीकेपी स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा जिल्हा प्रमुख चषक सकाळपासून संध्याकाळपर्यंत. अगदी वेळ देत असताना धनेजी साने साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत, अगदी आमचे लाडके आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याच अथक प्रयत्नांनी सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद असेल. संघाची धावसंख्या 5 या धावसंख्येवर कमबॅक केलंय. यावेळेला ऑन साइडला पूल केलंय. पिकअप शॉट, सरळ चेंडूला फेकून दिला. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. जिल्हा प्रमुख चषक षटकार 6. आणि सचिनजी पष्टे यांचं स्वागत केलं गेलंय, त्यांचं सुद्धा वेलकम करूया. या वेळेला बॉलला मात्र लेफ्ट केलं. भूषण पाटील यांच्यावरचा थोडासा दबाव जरूर स्पष्टपणे दिसला. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 59 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच ओव्हरपासून धमाकेदार बॅटिंग होत असताना इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला बॉलने मात्र फार वेग घेतलाय आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 धावां करता चांगले प्रयत्न केले होते, प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा बॉल आत्मविश्वासासहित बाउंड्री लाईनला राम राम ठोकलं. हा आलाय खणखणीत चौकार. गुड शॉट. 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेले. भोबा 11 खानिवली टीम. चांगली बॅटिंग यावेळेला आतापर्यंत पाहायला मिळते. भूषण पाटीलच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय. पहिला बॉल वाईट, त्यानंतर चौकार, 2 बॉल डॉट. भूषण पाटीलने कमबॅक केलं, त्यानंतर षटकार, वाईट आणि पुन्हा एकदा चौकार. सुपर बॅटिंग, पॉवर पॅक बॅटिंग उमर पक्कीच्या बॅटमधून. यावेळेला चिप शॉट खेळलेत, उंची जास्तीत जास्त प्राप्त झाले. हा झेल महत्वपूर्ण आहे आणि यस डेफिनेटली कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद होताना उमर फक्की या बॉलवर डबल माइंड मध्ये खेळले. मोठा फटका खेळू की यावेळेला पिकअप शॉट खेळू, परंतु बॉलने खूप उंची घेतली. तेवढा वेळ मिळाला त्या फिल्डरला आणि एक चांगला झेल कन्वर्ट करत असताना फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. उमर फक्कीला परतावं लागेल. बॅक टू द डग आउट. गॉन. धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर भूषण पाटील यांनी शेवटच्या बॉलवर विकेट मिळवत सेलिब्रेशन केलं. ही उमरची विकेट फार मायने होती.
अतिशय चांगलं आयोजन, शिस्त, मेहनत, चिकाटी, अतिशय उत्कृष्ट दर्जाचं सौंदर्य यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं आणि उत्तम दर्जाचं नियोजन यांचा संपूर्ण संगम म्हणजे जिल्हा प्रमुख चषक 2026 आपण अनुभवतायत. मेहनत घेतली या स्पर्धेला आमच्या लाडक्या आयोजकांनी. काय म्हणतात ना, वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाही आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून आपण विमानात बसलो असं होत नाही. त्या गोष्टी तुम्हाला स्वप्न ते सत्यात साकार करावं लागतं. फक्त आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, प्रत्यक्षात त्या मात्र स्पर्धा भरवणं फार डिफिकल्ट असतं. त्यामुळे या स्पर्धेला मानाचा सलाम. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16. यावेळेला आतमध्ये येणारा बॉल ऑफ ब्रेक बॉल पाहायला मिळाला. आताच्या काळामध्ये अशा प्रकारची तुम्हाला संमिश्रणयुक्त गोलंदाजी करावी लागते, वेगवेगळ्या बॉलची उत्क्रांती करावी लागते आणि तेच आता करत असताना परंतु प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. तुम्ही 10 तास प्रॅक्टिस करण्यापेक्षा मन लावून 1 तास प्रॅक्टिस करा, मग पहा तुमचा खेळ कसा होईल. चांगला बॉल होता, पंचांकडे अपील, बरोबर मिडल स्टंपला यावेळेला सापडले. लेग बिफोर विकेट, रोशनला परतावं लागेल. ऍब्सोल्युटली प्लम, गुड डिसिजन बाय अतिश जाधव अंपायर. फलंदाज बाद, बॅक कल्पेशने मात्र यावेळेला अप्रतिम पहिला बॉल ऑफ ब्रेक आणि त्यानंतर थोडासा दबाव वाढला होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि अगदी मिडल स्टंप्सला सापडले. अतिश जाधव यांचा अचूक निर्णय, कारण अंपायर म्हटलं तर या खऱ्या खेळाचा न्यायाधीश असतो. एवढं टर्फ काम असतं अंपायरचं की अप्रतिम. फक्त बोलणं सोपं असतं, परंतु मी खेळाडूंना प्रत्येकाला विनंती करेन, जेव्हा लेग बिफोर विकेट तुमची विकेट जाते ना, त्या व्हिडिओ तुम्ही व्हायरल करा की पंचांनी चांगली कामगिरी केली होती. जर कदाचित एखादा निर्णय चुकीचा झाला की प्रत्येक ग्रुपवर मात्र वेगवेगळ्या व्हिडिओ व्हायरल होतात, हा अंपायर असा आहे, हा अंपायर तसा आहे. त्यापेक्षा मात्र या अंपायरने चांगली कामगिरी केली तर त्याच्या व्हिडिओ व्हायरल करा, मग पहा आपल्या विभागाचा खेळ आणि पंच हे मात्र खूप चांगली ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा मैदानात उतरतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 झाले. अप्रतिम चांगला बॉल ऑफ ब्रेक, काय अप्रतिम टर्न पाहायला मिळतोय. ब्युटीचा ऑनली स्किन डीप, वैविध्यता गोलंदाजीमध्ये आहे. कल्पेश ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक. कुणाल विकेट किपरच्या भूमिकेत. या वेळेला आउटपिच बॉल होता, सरळ बॅटचा वापर केलाय, बराच वेळ चेंडू हवेत राहिलाय, फिल्डर येत आहेत, कॅच ड्रॉफ्ट. कॅच या वेळेला सोडला गेलाय आणि इथे 2 रन्स मिळतील कल्पेश सांगतायत. हे काय, कारण झेल किती महत्वाच्या आहेत ते प्रत्येक खेळाडूला ठाऊक आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाली 4. षटक क्रमांक 2 पाहायला मिळतं 59 धावांचा पाठलाग करताना. आदरणीय सन्माननीय हेमंतजी वाघ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण या जिल्हा प्रमुख चषक 2026 या स्पर्धेमध्ये सहर्ष शब्द सुमनानी स्वागत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत 18. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन तर मिळेल, दुसऱ्या रनसाठी कोणताही प्रयत्न नाहीये. फिल्डर पुढे सरसावतायत आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 9.50च्या सरासरीने 19 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी 40 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल 40. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. वाडा तालुक्याची एक अप्रतिम स्पर्धा, मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा, जिल्हा प्रमुख चषक 2026. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचले गेले.
18 बॉल 40. मार्कवर आणलं गेले. प्रणय आपण पाहताय षटक क्रमांक 3. भूषण पाटील पहिलं षटक, कल्पेश दुसरं षटक सफल ठरलं गेलं. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर प्रणयला आता गोलंदाजी मार्कवर 18 बॉल 40 रन. बोबा 11 खानिवली टीमला विजयासाठी 13.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला नयन तर एका साईडला विशाल. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम, कारण वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. घड्याळाचा काटा हा थांबत नाही. ज्याने घड्याळाचा शोध लावला असा महान संशोधक पीटर हेनलिन हा जर्मनीचा संशोधक त्याच्यासाठी थांबू शकला नाही, तर आपणासाठी काय थांबेल. पहिलाच बॉल ओव्हर पिच बॉल, सरळ बॅटचा वापर केला. स्ट्रँड अँड डिलिव्हर शॉट नयनच्या बॅट मधून क्लास. बॅक टू द बॉलर हेड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. चांगला फटका मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना. टी फॉर टेम्परामेंट, टाइमिंग, टेक्निक एंड टैलेंट. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. षटकार आला आणि षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 25. प्रणयचा पुढील बॉल ओव्हर द विकेटने. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. नयनने चांगलं कॉलिंग केलं. सांगितलं या वेळेला रोशन आउट झाल्यानंतर विशाल आणि नयन आणि यस व्हाईट बॉलचा इशारा अति जाधव यांच्या माध्यमातून येतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 धावा. आता धावा येत आहेत प्रणयच्या गोलंदाजीवर. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर थोडस दबाव वाढताना पाहायला मिळतो गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून. चांगला बॉल, ह्या वेळेला क्रॉस बॅटचा वापर केला होता. तेवढाच मात्र अप्रतिम भन्नाट वेग प्रणयचा आणि खाली राहिला होता बॉल बरोबर गुडलिन स्पॉटला. यावेळेला बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर सरळ बॉल कुणालच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिर. अल्केश हाताने चेंडूला फक्त स्टिअर केलंय. गली रिजन मध्ये फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी 1 रन मिळेल नयनच्या बॅटमधून आणि बोबा 11 खानिवली टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 27 धावा. आदरणीय सन्माननीय एक क्रिकेटवरचं निस्सीम प्रेम करणारं व्यक्तिमत्व जोशी सर यांच्या शुभ हस्ते नाण्याच्या 2 बाजू जिल्हा प्रमुख चषक 2026 आणि माननीय श्री देवानंद थळे साहेब जे जिल्हा प्रमुख आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्याच नावाने जिल्हा प्रमुख चषक ही मात्र स्पर्धा भरवली गेली. दोन्ही टीमचे कॅप्टन आमने सामने. जोशी सरांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन स्पिन टॉस टाइम. संघाची धावसंख्या 27 धावा. बाउन्स मिळाला होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. अचानक मात्र गुड्डू 11 वसुरी टीमने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय क्षेत्ररक्षण स्वीकारले. गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यस DRS वापरला गेलाय. अंपायर्स कॉल. यस हाईट चेक केलं जाईल. डोक्याच्या वरून हा बॉल होता का. या DRS सध्या तरी आपण पाहताय ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकाल. डिसिजन पेंडिंग. 2 खेळाडू कक्ष, सुंदर बॅनर्स, कटआउट्स अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहत आहेत. तीन कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. आणि चांगले प्रेमळ स्वभावाचे आयोजक, कारण स्पर्धा कोणतीही स्पर्धा ही पैशाने मोठी होत नसते. ती आयोजकांच्या प्रेमळ स्वभावाने, आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या प्रेमापोटी आणि खेळाडू संघ येतात त्यांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या शिस्तीमुळे ती स्पर्धा मोठी होते. तीही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सध्या डिसिजन पेंडिंग आहे.
इट्स पे डिलिव्हरी या वेळेला मात्र दिला जाईल आणि बॅटरने घेतलेला रिव्ह्यू तुमचा मात्र लॉस या वेळेला झालेला आहे. एक एक रिव्ह्यू दिला गेलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 27 धावा. 7 बॉल फेकून झाले त्यापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. अजून सुद्धा 32 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 बॉल मध्ये 32 हे सामन्याचं समीकरण. ऑन साइडला क्रॉस बॅटचा वापर जरूर केला होता. पोस्ट केला होता या बॉलला. एक नंतर मेल मिळवून फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहत असताना धावा रोखलेत आता या षटकामध्ये. पहिला बॉलवर षटकार आल्यानंतर प्रणयने मात्र मॉरल डाऊन झाले नाही. त्याने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली. कारण जगातील सर्वात चांगला टॉनिक कोणतं असेल तर ते आहे यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. नयनच्या बॅट मधून मात्र हा फटका पाहायला मिळतो. आउट ऑफ द पार्क. सुपर टायमिंग. शानदार षटकार येतो. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 34. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर धावा हव्यात त्या 25. सामन्याचं समीकरण सोपं झालंय. कोणत्या बॉलला कसा कन्वर्ट करायचं, कोणत्या बॉलवर कसा प्रहार करायचा, कोणत्या बॉलवर कशी सिंगल डबल घ्यायची, ज्या फलंदाजाने जाणलं तो फलंदाज परिपक्वतेचा फलंदाज बनला. आणि नयन आता त्यामधला तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याला सुरेख साथ देत असताना विशालने फारसं काही प्रभावित केलेलं नाहीये, परंतु त्याला सुरेख साथ देताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक रन त्याच्या बॅट मधून आले. संघाची धावसंख्या 34. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 25 रनची आवश्यकता आहे. गोवा 11 खालील टीमला, दुर्गी 11 नाणेफेक टीमला जर या सामन्यामध्ये आव्हान आपलं कायम ठेवायचं असेल तर आता संघर्ष करावा लागेल. वैशालचे आता बॅट 4 झाले. आयांची तर ऑलरेडी मात्र 4 झाले आणि आयांची स्वागत आहे. सध्या बातचीत करत असताना धनीजी साने साहेब यांच्या समवेत या स्पर्धेचे आयोजक आणि प्रेमळ स्वभावाचे धनी म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. धनीजी साने. संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वर 44 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले 3. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा जर आपण पाहिलं तर 15 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल आणि 15 रन हे सामन्याचं समीकरण.
एक हँडसम क्रिकेटर आणि नेहमीच मात्र मैदानात चर्चेत राहिला खेळाडू सध्या आपण कितीतरी क्लिप्स पाहिल्या असतील आणि त्या क्लिप्स पाहिल्यानंतर मात्र प्रत्येक खेळाडूला ऊर्जा निर्माण होते असा एक तुम्हाला सर्वांचा लाडका खेळाडू अर्थात हर्षद होंडो आपण पाहतोय स्टेजवर आहे त्या स्पीडावर चांगलं क्रिकेट ज्यांनी गाजवतील अजून सुद्धा काळामध्ये लाईव्ह असतं तर कदाचित मात्र या खेळाडूला आपण वेगळ्या स्थानावर पाहिलं असतं परंतु त्याने स्वतःच्या बरोबर फलंदाजीच्या नेतृत्वावर आणि डिसिप्लिनच्या जोरावर आज प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयात ज्यांनी मात्र नाव कोरलं आणि हृदयाच्या गुप्तात ज्यांनी मात्र घर करून ठेवले. चांगला बॉल पुन्हा एकदा कहीं पे निगाह है कहीं पे निशाना त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावला चांगली विकेट किपिंग आतापर्यंत करत असताना पाहायला मिळतात डॉट बॉल पिचने कमबॅक केले कमबॅक करण्यात जाणतो आणि इथून जर आपण पाहिलं तर बॉल फेकून झाले ते 5 आता 7 बॉल आणि विजयासाठी 15 रन. Dancing down the track on side ला on drive खेळत असताना टिप्पण विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि वर पाहायला मिळतात 46 बोबा 11 खानिवली टीम. अतिशय चांगला दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध असं मैदान. टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे दिग्गज कलाकार या मैदानात येऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे या मैदानाला पदस्पर्श लागल्यानंतर सुप्रसिद्ध मैदान म्हणून या मैदानाची ओळख पाहायला मिळते. चला लवकर पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. वेळेची दिरंगाई न करताना टाइम अँड टाईट वेट फॉर नन असं म्हटलं जातं की वेळ आणि भरती हे कधीच कोणासाठी थांबत नाही.
6 बॉल आणि विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. अयान सारखा एक सेट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय कणखर बॅटिंग करत असताना बॅटमधून त्याच्या धावा खोऱ्याने वाहिलेत. विनोदला आणलं गेलंय गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल आणि 13 रन हे सामन्याचं समीकरण विजयासाठी. उर्वी 11 नाणे टीमच्या गोलंदाज कल्पेशने मात्र 2 षटका हाताळली. पहिले 2 बॉलवर 10 धावा दिल्यानंतर सुद्धा हार मानली नाही. मला चांगली गोलंदाजी करायची आहे. आय एम द बेस्ट, मी सर्वोत्तम खेळाडू आहे, हे जेव्हा तुम्ही मनाशी ठाम विचार करून बोलताना त्यावेळेला कोणतीही संकट आल्यानंतर ती संकट दूर होतात. परंतु तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स हा तुम्हाला कामी येतो. मैदानाच्या अगोदरच जर तुम्ही मनाने पराभूत झाले तर कधीही जिंकता येणार नाही. म्हणून मनाला उभारी द्या. 6 बॉल 13. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. ऑन साईडला ओरपिच बॉल होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग स्ट्रोक. फिल्डर मात्र पुढे सरसावतील. बॅकअप चांगला मिळतोय आणि इथून जर पाहिलं तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. परंतु इथून 2 रन्स कंप्लीट झालेत. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 48. या धावसंख्येवर 5 बॉल आणि 11 रन. मॅच रफ अँड टफ. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूंनो. फाईट करा, टिट फॉर टॅट. जशास तसे रोकटोक उत्तर देण्याची क्षमता असायला हवी. जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है. यावेळेला बॅकफुटला जात असताना आपण पाहतायत स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय. फिल्डरने मात्र थोडीशी फिल्डिंग खराब केली आणि इथून जर आपण पाहिलं तर पुनश्च एकदा ज्या पद्धतीने धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही अयानने. आणि इथून जर आपण पाहिलं तर आता बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 11. 4-11चं समीकरण. अयान यावेळेला विचार विनिमय करतोय की एक मोठा फटका, एक चौकार थोडंसं माइंड फ्रेश करेल. परंतु त्यासाठी स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतात ना, कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचं नाव आहे आत्मबल, सेल्फ कॉन्फिडन्स. तो गोलंदाजाच्या चेहऱ्यावरचं सेल्फ कॉन्फिडन्स दिसतोय. विनोद यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु सॉफ्ट डिसमिसल. अयानच्या केला पूर्णविराम. आता इथून आपण पाहिलं तर 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 11 रनची आवश्यकता आहे. उर्वी 11 नाणे टीमने मात्र यावेळेला पलटवार केला या सामन्यामध्ये. या विकेटच्या निमित्ताने या ऐकूया आपण डीजेला. that aren't reaching your buyers? With LinkedIn ads, target by job titles. हॅलो चेक. हॅलो 3 बॉल आणि 11 रन. हॅलो 3 बॉल आणि 11 रनची आवश्यकता आहे. तीन बॉल आणि 11 रन. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. फिल्डर पुढे सरसावतायत, मात्र शेवटच्या मोमेंटला बॉलला स्टॉप केलं. आता 2 बॉल तिसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि फेकी येईपर्यंत आपण पाहिलं तर इथे 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 50. आता विजयासाठी बॉल आहेत तुमच्याकडे 2 आणि 2 बॉलमध्ये 9 रन. हे सामन्याचं समीकरण. 2 बॉल. शकता आहे. 3 ते 4 षटकांपर्यंत असं वाटलं होतं की सामन्याचं पारडं जड आहे ते बोबा 11 खानविले या टीमच्या बाजूने. परंतु त्यानंतरचं जर आपण पाहिलं तर
पारडं जड राहिलं ते उर्वी 11 नाणे या टीमच्या बाजूने, कारण 2 बॉलवर 2 षटकार चौथ्या षटकातील 2 बॉलवर आले होते आणि त्यानंतर आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढलाच नाही. फलंदाज थोडेसे अडखळत खेळले, गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजीची कामगिरी केली आणि आता 2 बॉल आणि मॅच यावेळेला आपण पाहतायत विजयासाठी रन्स हवे आहेत त्या 9. सामना होता कुठे आला कुठे, हे उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. एक्झॅक्टली यावेळेला फुलरलेनचा बॉल होता, बॅटची एज घेत चेंडू फर्स्ट स्लिपकडे निघून गेला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच रन मिळेल आता, 1 बॉल आणि विजयासाठी 8 रन. प्रत्येक गोलंदाजाने कॉन्ट्रीब्युशन केलंय. इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते. जर विजय संपादन करायचं असेल तर 11च्या 11 खेळाडूंनी मात्र चांगली जबाबदारी जाणली पाहिजे आणि ते केलं आतापर्यंत उर्वी 11 नाणे टीमच्या फलंदाज, गोलंदाज आणि फिल्डरने आणि विकेट किपरने सुद्धा चांगला रोल कुणालने अदा केलाय. म्हणजे ऑल ओव्हर परफॉर्मन्स चांगले राहिलेत प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून. चांगला बॉल ह्या वेळेला लेग ब्रेक बॉल आणि इथे कॉटन बॉलची संधी. अशा प्रकारे बोबा 11 खानिवली टीम पराभूतच्या छायेत आणि आगेकूच करत असणारा संघ उर्वी 11 नाणे. कॉंग्रॅच्युलेशन. पहिल्या षटकात 16 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकात कल्पेशने जी गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा धावांचा वेग वाढला प्रणयच्या. पुन्हा एकदा कल्पेश आला, कल्पेशने मात्र ते वादळ शांत केलं आणि विनोदने मात्र शेवटच्या षटकात धावा वाचवल्या. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय मिस्टर कुणाल. या आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी